चला सोडा मला, सोडा. धारू, म्या काय म्हणतो, हे सणसूद येतात तरी कशाला कुणाच ठावं. काय हो, काय झालं? शंभूराज पेटत्या होळीतनं नारळ काढणार आहेत. आता तुम्हीच समजून सांगा तुमच्या लाडक्या लेकाला. शंभूराजे, काय ऐकतोय आम्ही? मातोश्री, आम्ही नारळ काढणार. मावळातली कितीतरी मुलं नारळ काढतात, मग आम्ही का नाही काढायचा? बघा, पण म्या काय म्हणतो, कशाला उगा आगीशी खेळायचं. आम्हाला आवडतं आगीशी खेळायला. हाय का, भेटतात का थोडं तरी. कशाचा हट्ट करावा कशाचा नाही ते बी कळत नाही. राणी साहेब, आता तुम्हीच सांगा. हनुमानाचा जन्म झाला तेव्हा तेही सूर्य धरायला गेले होते ना. मग आम्ही तर एवढूशा ढिगाऱ्यातून नारळ काढणार आहोत. म्या समद नारळ गडावरून खाली तळात भिरकावून देईन. मग आम्हाला हनुमानाची गोष्ट का सांगितली? शंभूराजे, तुम्हाला जशी हनुमानाची गोष्ट सांगितली तशीच ध्रुव बाळाचीही गोष्ट सांगितली होती. ध्रुव बाळ कसा एका जागी तप करत बसला होता, तसे आता तुम्ही सुद्धा होळीच्या समोर एका जागी बसून राहा. आम्हाला ध्रुव बाळ नाही आवडत. एका जागेवर बसायचं, तप करायचं. मजी ह्याना हनुमानच आवडतो. मग मारा उड्या. उडी मारणार आणि नारळ काढणारच. आम्ही मातीतून काचही काढतो आणि जळत्या निखाऱ्यातून नारळही. महाराज आहेत? आहेत, पर कामात आहेत. आम्हाला भेटायचंय. नेताजीराव, आपण औरंगाबाद धाराशिवेवर जोरदार हमला केला तर? करायला हरकत नाही, पण मला वाटतं अजून 2 ठिकाणी तरी जोराचे हल्ले व्हावेत. मोगल मुलुखाची लांडगेतोड केली तर शास्तखान पुणे सोडून मोगल मुलुक गाठेल. जी, ह्योच नामी उपाय आहे. वर्दी द्या महाराजांना, आम्हाला तातडीने भेटायचंय म्हणून. अहो, पर त्यांनी तर सांगितलं कोणाला पण आतमध्ये सोडू नका म्हणून. आम्ही त्यांच्या मसलतीत बाधा आणणार नाही. 2 गोष्टी कानावर घालायच्या आहेत त्यांच्या. माफी असावी राणी सरकार, पर गोष्ट शंभू बाळांबद्दलची आहे. जा. महाराज रागवतील. आम्ही सांगू त्यांना. जा तुम्ही. जी. कारंज, वराड मुलकातलं गाव, हल्ला करायला एकदम नामी. आणि लूट बी भरपूर मिळत. आपण येसाजीराव आणि मोरोपंतांना कारंजे सोपवू. नेताजीराव, तुम्ही औरंगाबाद झोडपून काढा. जी. आम्ही अहमदनगरात हात दाखवतो. काहीही झालं तरी या गुढीपाडव्यास शास्तखान स्वराज्यात राहता कामा नये. ही चैत्र गुढी आम्हास निर्भय आनंदात साजरी करायची. मी आजच माझे नजरबाज पाठवतो आणि खबर देतो. म्हणजे शास्ता खानाची ही मावळ मुलखातली शेवटची होळी. होय, शेवटची. असा इंगा दाखवू महाराज की तो खान बोंबा मारत पळाला पाहिजे. बाहेर पुतळा राणी साहेब आलेत, आपल्याला भेटायचं म्हणतायत. पाठवा त्यांना. बोला राणी साहेब. बोला बोला, आपलीच माणसं आहेत, संकोच करू नका. शंभूराजे पेटत्या होळीतला नारळ काढायचा म्हणतायत. आपण त्यांना समजावून सांगावं. पुतळा राणी साहेब, शंभूराजांना काय समजावायचं? गरुडा साथांग आभाळाचं वेड सोड असं कसं सांगावं? नागास फणा काढू नकोस असं कसं म्हणावं?
तसंच शंभूराजांना पेटत्या होळीतून नारळ काढू नका असं कसं समजवावं? पण होळी पेटती आहे, खाली निखारे केवढे पडले असतील. राणी साहेब, विस्तव हे तर जणू त्यांचं खेळणंच. तरीही आपण सांगावं, समज द्यावी. बरं, सांगतो आम्ही. बहिर्जी, आज होळीची पोळी खाऊन होताच मोहिमेच्या तयारीस सुरुवात करा. आपल्या सूचना येतील तशा गडावरून फौजा निघतील. जी महाराज. सोयरा, पुढे व्हा आणि होळीस नैवेद्य अर्पण करा. तुमचा मान पहिला. जसा थोरलेपणाचा मान लक्षात राहतो ना, तसंच त्या मानाला साजेल असे राहा. जी. जगात एवढीच तर गोष्ट आहे, मान, जो मागूनही मिळत नाही. आणि मान देणाऱ्यालाही स्नेहाचं सिंचन मिळालं नाही तर तो सुकून जातो. हे खरं आहे. जी. तुम्ही शिवबाच्या गृहलक्ष्मी आहात. शिवबाच्या हृदयाशी तुमचं प्राक्तन बांधलंय. आता राणी वसा आणि तुमच्यामध्ये कोणताच भेद नाही, मान अवमान नाही. आणि जर असेल तर तो या होळीत टाकून द्या, जळू द्या. होळी असतेच त्याच्यासाठी. पेटत्या होळीमध्ये विकार विखार टाकायचा आणि नव्याने चैत्र पालवीला सामोरे जायचे. समजले? जी आऊसाहेब. चला, होळीस नैवेद्य अर्पण करा आणि हुताशनीस म्हणावं, स्वराज्यावर तुझी अशीच आभा राहू दे. स्वराज्यावर येणारं प्रत्येक संकट जळू दे. जी. चला.
भले भले. यंदा होळी मोठी लावली या. हो, महाराजांनी कोकण मोहीम जिंकली त्याचा हा आनंद. होय, पर आपली पोरं सोरं उड्या घेतात, त्याचा बी विचार करायला पाहिजे. आग थोडी कमी झाली ना की मग काढू देत की नारळ. पंत अहो पोरं ऐकणार आहे ती काय? अहो मराठ्यांची पोरं म्हणजे मनगटाला वाघ आणि उराला आग बांधणारी. शंभूबा, ते बघितलं का? शंभूराजे उतरले होळीच्या फडात. अरे माझ्या वाघा. शंभूराजे, मागे फिरा. थांबा पुतळा साहेब. महाराज, थांबवा त्यांना. नको. अग्नीशी झुंजल्याशिवाय पोलाद फुलत नाही आणि आव्हानास ललकारल्याशिवाय मर्द खुलत नाही. अहो पण काय होईल? थांबतील, थबकतील, पण जेव्हा उसळतील तेव्हा ठेणगीच्या घोड्यावर स्वार होतील. पेटत्या ज्वाळेचा लगाम हाती धरून निखाऱ्यास टाच मारतील. बघत राहा. Hey!
शंभूराजे मोठाच हुन्नर दाखवलात. शोभतात तुम्हाला. विश्वास सार्थ ठरवलात. ठिणगीच्या घोड्यावर स्वार झालात. पुतळा राणी साहेब पटलं. पटलं. सगळ्यांनाच पटले. बघता बघता सोन्याच्या कड्याचे मानकरी झाले. हो तर शंभूराजे हे घ्या मानाचं कडा. आबासाहेब, आम्हा सोन्याचे कडे नको. शंभूराजे का नको? हे मानाचा कडा आहे. परंतु आबासाहेब, आम्हास खरेच नको. मग काय हवंय आपणास? आम्हाला तुमच्या सोबत होळी खेळायची आहे. आमच्या सोबत होळी खेळायची? शंभूबाया, होळी तर पार पडली. आबासाहेब, होळी खेळायची म्हणजे आम्हाला तुमच्या सोबत तलवारीचे 2 हात खेळायचे आहेत. आमच्या सोबत